नाशिकमध्ये कडाक्याची थंडी जाणवते आणि निफाडचा पारा पुन्हा एकदा घसरल्याची माहिती आहे। नाशिकमधील निफाडचं तापमान 9.5 अंशांवर आलेलं आहे आणि पारा आणखी घसरण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवली आहे। यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमान नोंदवलं गेलं आहे। बातमी आहे नाशिकमध्ये। या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी किरण यांच्याकडून। किरण, निफाडचं तापमान 9.5 अंशांवर गेलेलं आहे। काय शक्यता वर्तवली हवामान विभागाने, काय अंदाज वर्तवला आहे? आता खरं म्हणजे उत्तरेकडील वारे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाहत आहे आणि याचा परिणाम हा मध्य महाराष्ट्रामध्ये होतोय। पारा मोठ्या प्रमाणात आता घसरू लागलेला आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नाशिकसह निफाडमध्ये नीचांकी तापमानाची दैनंदिन नोंद होते। आजच्या दिवशी जर बघितलं तर 9.5 अंशांवर हा पारा जाऊन ठेपलेला आहे निफाडचा। तर नाशिकचा पारा हा 10.8 अंशांवर येऊन ठेपलेला आहे। यंदाच्या मोसमातील ही नीचांकी तापमानाची नोंद झालेली आहे। पारा घसरत असल्यानं नाशिककरांना गुलाबी थंडीचा देखील अनुभव येतोय। मात्र या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर कसरतीसाठी, व्यायामासाठी देखील जे जॉगिंग ट्रॅक आहे किंवा मैदान आहे त्याच्यावर गर्दी होताना दिसून येते। मात्र आता या सगळ्या यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झालेली असली तरी पुढील काळामध्ये आणखी पारा घसरण्याचा अंदाज देखील व्यक्त केला जातोय। श्रद्धा, अगदी किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नाशिकमध्ये आपण बातमी पाहतोय, पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे आणि सध्याचं तापमान 9.5 नोंदवलं गेलेलं आहे आणि यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमान नोंदवले गेल्याची माहिती आहे।